ऑल इंडिया बंजारा टायगर्सतर्फे मी अशोक राठोड आणि बंजारा क्रांती दलतर्फे देविदास मोतीराम राठोड आम्ही दिनांक 5 ऑगस्ट 2025 पासून माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी 11 वाजेपासून आमरण उपोषण सुरू केलेले आहे। यात आमच्या प्रमुख मागण्या आहेत की 1981 मध्ये वसंतराव नाईक ट्रायबल डेव्हलपमेंटतर्फे प्राध्यापक मोतीराज राठोड आणि रुरल रिकन्स्ट्रक्शनतर्फे प्रोफेसर सुरेश भोपाटपुरी यांच्या नावाने लोकवर्गणीतून समाजाच्या हितासाठी देण्यात आलेली 57 एकर 16 गुंठे जमीन जी खरेदी करण्यात आली होती, त्यातील 11 एकर जमीन सुरेश पुरी यांनी माझी वैयक्तिक जमीन असल्याचे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या पदाधिकाऱ्यांना सांगून त्यांच्यासोबत सौदा केला आणि त्या संदर्भात एक जाहीरपत्र दिलं होतं। त्या संदर्भात आम्ही आक्षेपही घेतला होता। त्यानंतर त्या जमिनीचे खरेदी झाल्याने वेळोवेळी आम्ही याबाबत आवाज उठवला, मात्र न्याय मिळत नसल्याने आम्ही 5 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। या संदर्भात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे सध्याचे व्यवस्थापकीय संचालक महासंचालक साहेब श्री कडू पाटील साहेबांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मान्य श्री पाटणजी तांगडे साहेबांचं वैयक्तिक 4-5 वेळेस यांचं बोलणं झालेलं आहे आणि या संदर्भात 14 तारखेला त्यांनी उपोषण मागे घेण्यासंदर्भात आणि याविषयी चर्चा करण्यासंदर्भात त्यांनी पत्र काढलेलं आहे, पण ते पत्र सध्या आम्हाला मिळालेलं नाही। परंतु आम्ही तांगडे साहेबांसोबत आमचे खूप समाजाचा विश्वास असल्याने त्यांच्या म्हणण्यानुसार आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची जी भूमिका आहे किंवा चर्चेसाठी तुम्ही मुख्य कार्यालयात यावे या संदर्भात आम्ही चर्चा करण्यासाठी आणि चर्चेतनं या गोष्टीचं या आंदोलनाचं मार्ग काढण्यासाठी आम्ही जे 5 ऑगस्टपासून सुरू केलेलं आमरण उपोषण तात्पुरतं स्थगित करीत आहोत। याबाबत माननीय तांगडे साहेब या पुढाकार घेऊन बैठक घडवून आणतील आणि समाजाला न्याय मिळवून देतील। मी ऑल इंडिया बंजारा टायगर्सतर्फे आणि बंजारा क्रांती दलचे देवदास राठोड व आम्हाला सपोर्ट करणारे राष्ट्रीय बंजारा क्रांती सेनेचे जयकुमार राठोड साहेब, बंजारा सेनेचे मुकेश भाऊ राठोड, नवनिर्माण बंजारा सेनेचे मुकेश भाऊ राठोड, चरणसिंग पवार साहेब यांच्या सगळ्यांच्या साक्षी आज आपण उपोषण सहमतीने उपोषण स्थगित करण्यात येत असल्याबाबत आपणासमोर मी माझी भूमिका मांडली। सर्व संघटनांचे आणि या उपोषणकर्त्यांचे मनापासून सनी आभार मानतो आणि त्यांनी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षी उपोषणाला सोडावं आणि सोमवारची बैठक करून पुढील त्यांच्या ज्या बैठका होती वरिष्ठांची ज्या चर्चा करायची तर पूर्ण चर्चेला मी स्वतः त्यांच्यावर सहभागी राहील आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू। आमच्या प्रदेशचे सरचिटणीस या ठिकाणी प्राध्यापक सर हे सुद्धा उपस्थित आहेत, आमचे आशिष पवार पाटील आहेत आणि मग सारे कार्यकर्ते आता लोकेश राव पण त्या सोबत काम करत असतो, पण ते संभाळ करून सगळ्या त्यांच्यासोबत आहे। आणि मी कारण शरद पवार साहेबांना राष्ट्रवादीला किंवा आम्हालाही सतत बंजारा समाजाने सगळ्या वेगवेगळ्या थरातून संघटनांमध्ये अनेक वेळा याची मदत केलेली आहे, त्याच्यामुळे त्याच्यातनं काहीतरी निश्चितपणे चांगलंच होण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू। एवढं शब्द या ठिकाणी दिला आणि मला आवडतं खुलासा करावा लागेल, मला कोणी तर काही पाठवलं नाही किंवा तुम्ही जा त्यांच्यावर बोला, परंतु माझं कर्तव्य मी पण एक जिल्ह्याचा अध्यक्ष आहे। 15 दिवसांना माझ्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे समाजाचे प्रतिनिधी उपोषण करतात, त्याची दखल आपण घेतली पाहिजे, हा सिरियस मुद्दा आहे आणि म्हणून मी त्यांची दखल घेऊन या ठिकाणी त्यांना विनंती केली, त्यांनी सर्वांनी मान्य केली, तेव्हा त्यांची सर्वांची मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो। निश्चितपणे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण चिंतनाचा प्रयत्न करून सगळ्या वेगवेगळ्या घडून आणतो। सोमवारीच पहिली बैठक आमची वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला ठरली, बैठक आमची 25 तारखेला निश्चितपणे होईल, त्याच्यातनं बाकीच्या गोष्टी करून चांगल्या रूपाने येतील। एवढंच या ठिकाणी सांगून आपल्या सर्वांचेही या ठिकाणी आभार मानतो। या वेगळ्या संघटना समाजासाठी काम करतात आणि आत्ताच अशी सांगितलं तसं समाजाची काही जमीन होती, जमीन काही स्वार्थी लोकांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट त्यांच्या संचालक मंडळाची दिशाभूल करून त्यांना देण्याचं यांचं म्हणणं आहे आणि समाजाची जागा समाजासाठी मिळाली पाहिजे, समाजासाठी तिथं काही उन्नती करता येईल, पद्धतीचं काम करता येईल, याच्यासाठी अनेक वर्षापासून सगळी मंडळी प्रयत्न करते।
आणि त्याचाच भाग म्हणून इथं की 15 दिवसापासून यांचं हे उपोषण सुरू आहे. मी 2 वेळा याच्यापूर्वी भेटायला त्यांना आलो, आता आजही भेटायला आलो आणि यांचे विषय मी समजून घेतले आणि समजून घेतल्यानंतर यांना जिल्हाधिकाऱ्याकडून एक पत्र आलं की बा हे